हॅलो मुलांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया इयत्ता 6वीचं मराठी आणि पाठाचं नाव आहे आजोबांचा 3 पुळांचा डबा. याची प्रश्न उत्तर आपण इथे स्वाध्याय आपण इथे बघणार आहोत. प्रश्न पहिला, खालील चौकटी पूर्ण करा. पाठात आलेल्या डब्यांचे प्रकार. कुठले डब्यांचे प्रकार पाठात आलेले? पहिला आहे प्लास्टिकचा डबा, दुसरा आहे स्टीलचा डबा. प्रश्न क्रमांक आ, पाठातील संवाद करणाऱ्या व्यक्ती. तर पाठामध्ये 2च व्यक्तींचा संवाद आपल्याला दिसून येतो, यश आणि आजी. थोडक्यात उत्तरे लिहा. यशला आजोबांचा डबा भारी का वाटला? उत्तर, आजोबांचा डबा हा वेगळ्या आकाराचा 3 मजली आणि स्टीलचा मजबूत डबा होता. तो आजोबांनी तब्बल 40 वर्षे वापरूनही जसाच्या तसा चांगला राहिला होता, म्हणून यशला तो डबा भारी वाटला. प्रश्न क्रमांक आ, यश शाळेसाठी दरवर्षी नवीन डबा का वापरतो? उत्तर, यश जो प्लास्टिकचा डबा वापरत असे त्याचे झाकण सैल व्हायचे किंवा डबा तुटायचा, त्यामुळे यशला दरवर्षी नवीन डबा घ्यावा लागत असे. प्रश्न क्रमांक 3, पाठातील घटना योग्य क्रमाने लावा. तर मुलांनो, आपण इथे डायरेक्टली उत्तरांचा योग्य क्रम बघणार आहोत. तर पहिला आहे, यश आजीला कपाट आवरायला मदत करत होता. त्याच्यानंतर येणार, कपाटात त्याला एक वेगळ्या आकाराचा डबा दिसला. नंतर आहे, स्टीलचा डबा बराच वर्षे टिकतो हे यशला समजले. नंतर यशने मनात पक्के ठरवले, यापुढे प्लास्टिकचा डबा कधीच वापरायचा नाही. नंतरचा प्रश्न आहे मुलांनो, विचार करा व सांगा. प्रश्न पहिला, तुमच्या घरी तुम्ही प्लास्टिकच्या कोणत्या वस्तू वापरता? याऐवजी कोणत्या पर्यायी वस्तू वापरता येतील याविषयी विचार करून यादी करायची. म्हणजेच तुम्ही घरी कुठल्या प्लास्टिकच्या गोष्टी किंवा वस्तू वापरतात किंवा त्याऐवजी प्लास्टिक न वापरता तुम्हाला पर्यायी दुसऱ्या गोष्टी किंवा दुसऱ्या वस्तू वापरता येतील हे तुम्हाला सांगायचं. तर उत्तर बघा. प्लास्टिकच्या वस्तू, आपण प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो, प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स वापरतो, डबे, चमचे, प्लेट्स आणि बादल्या. त्याच्या जागेवर त्याऐवजी आपण काय वापरू शकतो? प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी किंवा ज्यूटच्या पिशव्या आपण वापरू शकतो. प्लास्टिक बॉटल्सऐवजी तांब्याच्या, काचेच्या किंवा स्टीलच्या बाटल्या आपण वापरू शकतो. प्लास्टिक डब्यांऐवजी आपण स्टील किंवा काचेचे डबे वापरू शकतो. प्लास्टिक चमचे, प्लेट्स वापरण्याऐवजी आपण स्टीलची प्लेट्स, परत चमचे, परत स्टीलची बकेट आपण वापरू शकतो. नंतरचा प्रश्न आहे, प्रस्तुत पाठातून मिळालेला संदेश सारांश रूपात सांगा. सारांश रूपात म्हणजे काय? थोडक्यात सांगायचे मुलांना तुम्हाला इथे. उत्तर बघा. आजोबांचा 3 पुळ्यांचा डबा या पाठातून प्लास्टिकच्या अतिवापराचे गंभीर परिणाम समजावून दिले आहेत. प्लास्टिक हे सहजासहजी नष्ट होत नसल्याने ते नदी, समुद्र आणि जमिनीत साचून राहते, ज्यामुळे जलचर प्राणी आणि पक्षी यांना मोठा धोका निर्माण होतो. या उलट स्टीलसारख्या धातूंच्या वस्तू वर्षानुवर्षे टिकतात आणि त्यांचा पुनर्वापरही करता येतो. म्हणूनच पर्यावरणाचे आणि सजीवांचे रक्षण करण्यासाठी आपण प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवून निसर्गपूरक व टिकाऊ वस्तूंचा वापर केला पाहिजे, हा मोलाचा संदेश या पाठातून मिळतो. तर सरळ म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर प्लास्टिकचं जर आपण अतिवापर केला मुलांना, तर ते कुठे ना कुठे निसर्गाला काय करत असते? हानी पोहोचवू शकते. मग ते प्राणी असतील, पक्षी असतील, जलचर प्राणी असेल, यासारख्या प्राण्यांना, लोकांना सुद्धा, कारण प्लास्टिक हे सहजासहजी विरघळत नाही, सहजासहजी नष्ट पण होत नाही. त्यामुळे प्लास्टिकचा जितका कमीत कमी वापर आपल्याला करता येईल तितका आपण कमीत कमी वापर करून त्याऐवजी पर्यायी वस्तू वापरल्या पाहिजेत. लिहिते होऊया. स्टीलचा डबा वापरण्याचे फायदे. काय फायदे आहेत? तर बघा, दीर्घकाळ टिकतो, म्हणजे तो खूप दिवसापर्यंत टिकतो, मजबूत असतो. दुसरा, पुनर्वापर करता येतो व पर्यावरणाला हानी पोहोचत नाही, म्हणजे त्याला आपण परत स्वच्छ करून परत त्याला आपण कितीतरी काळापर्यंत आपण त्याला वापरू शकतो आणि ते निसर्गाला, पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही. पर्यावरण रक्षण या विषयावर घोषवाक्य. आता तुम्हाला घोषवाक्य म्हणजे काय? तर स्लोगन्स लिहायचे. पर्यावरण रक्षण. तर बघा, काय स्लोगन्स असू शकतात? प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा. दुसरं आहे, झाडे लावा, झाडे जगवा, वसुंधरेला समृद्ध बनवा. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने तुमच्या शाळेत किंवा परिसरात आयोजित कार्यक्रमाची मुद्देसूद व क्रमबद्ध माहिती देणारा परिच्छेद लिहायचा आहे. आता इथे तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचे बघा, आणि टॉपिक काय आहे मुलांनो? पर्यावरण दिन साजरा करताना. दरवर्षी 5 जून रोजी आमच्या शाळेत जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
या दिवसाचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता माननीय मुख्याध्यापक आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून शाळेच्या परिसरात व आसपासच्या भागात प्रभात फेरी काढली, ज्यामध्ये प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक हातात धरून घोषणा देण्यात आल्या. शाळेच्या सभागृहात पर्यावरण संवर्धनावर आधारित वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून त्यांचे सुंदर प्रदर्शनही भरवले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे आणि जास्तीत जास्त झाडे लावणे किती गरजेचे आहे यावर मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वाढदिवसाला किमान एक झाड लावून ते जगवण्याची शपथ घेतली. शेवटी आभार प्रदर्शनाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली. खेळूया शब्दांशी. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. नदी, सरिता किंवा जलवाहिनी. झाड, वृक्ष, तरु. जमीनचा आहे भूमी, भू, धरणी. पक्षी, खग आणि विहंग. प्रश्न दुसरा. खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. थक्क होणे. थक्क होणे म्हणजे नवल वाटणे, आश्चर्यचकित होणे. त्याचा वाक्यात उपयोग. आजोबांचा 40 वर्षे जुना स्टीलचा डबा पाहून यश थक्क झाला. खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा. बघा, हे जे वाक्य दिलेले आहे त्याच्यात कुठली कुठली विरामचिन्हे आलेली आहे ते तुम्हाला समजून घ्यायचे. पहिलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. शब्द दिलेला आहे आभाळ, माया आणि त्याच्यापासून तयार होणारे शब्द बघा. आभाळ, माया, माळ, आभा. भाजीपालापासून भाजी, पाला, भाला. मराठी भाषेतील स्वरांची व व्यंजनांची एकूण संख्या सांगा. स्वर आहेत 14, त्याच्यामध्ये पारंपरिक 12 + 2 नवीन स्वर ज्याला ॲ आणि ऑ म्हणून आपण ओळखत असतो. आणि व्यंजनांची संख्या किती आलेली आहे? 34. खालील चौकटीतील स्वर व व्यंजने ओळखा. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. चौकटीत एकूण किती स्वर आलेले आहेत आणि ते कोणते आहेत? तर बघा, स्वर आहेत अ, इ, उ, ओ, औ. आणि चौकटीतील व्यंजनापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द बघा. कर, कड, गरज हे शब्द आलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.